वेलकम टू स्टेट बोर्ड लेक्चर सिरीज. दिस इज माऊली शिंदे, विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर. आणि आज आपल्याला पाहायचं आहे जलप्रणाली व जलसंपदा चॅप्टर. तर आपल्याला याच्यात एकूण 8 नद्या पाहायच्यात. जगातल्या महत्त्वाच्या 8 नद्या पाहायच्यात. त्यात आपल्या भारताच्या 2 पाहिजेत, गंगा, सिंधू आणि बाकीच्या उरलेल्या ह्या 8 प्रकारच्या नद्या बघा. ह्या नदी प्रणाली आपल्याला पाहायच्यात. त्यानंतर आपल्याला पाहायचे सरोवरांचे प्रकार पाहायचे. त्यानंतर सरोवरांचे महत्त्व, निर्मितीनुसार सरोवरांचे वर्गीकरण कसं केले जाते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जलसंसाधन. एवढे सगळे पॉईंट्स आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचे. तर ह्या बघा नद्या वेगवेगळ्या दाखवल्या आहेत. सर्वात सुंदर राईन नदी, त्यानंतर होन नदी, ॲमेझॉन नदी ही अशी बघा ॲनाकोंडासारखी आहे. आणि ह्या ॲमेझॉनच्या याच्यात वेगवेगळ्या ॲनाकोंडासुद्धा आपल्याला आढळतात. अतिशय समृद्ध अशी वनसंपत्ती आणि प्राणीसंपत्ती आपल्याला या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पाहायला भेटते. याला जगाचं फुफ्फुस असं म्हणलं जाते, कारण सर्वात जास्त ऑक्सिजन या ॲमेझॉनच्या जंगलामधून पुऱ्या जगाला पुरवठा केला जातो. त्यानंतर पाहायचं आहे बघा, हे इराल सरोवर, काप्र सरोवर, वेगवेगळ्या प्रकारचे सरोवर इथे दिलेत. तर सुरू करूया. सर्वात पहिली नदी गंगा नदी. गंगा मातेपासून आपल्याला सुरू करायची आहे आज. तर बघा, तर पहिला पॉईंटच बघा की गंगा ही भारतातील सर्वात महत्त्वाची व लांब नदी आहे. गंगा नदी ही भारतातील सर्वात महत्त्वाची व सर्वात लांब नदी आहे. इथं हायलाईट करण्यासारखं पॉईंट, लांब नदी आहे. गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर गंगा नदीचे उगमस्थान बघा. गंगा नदी ही उत्तरकाशी जिल्ह्यात, उत्तराखंड राज्यात आणि कुठे आढळते तर गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. गंगा नदी कुठे उगम पावते? गंगोत्री. याच्यावर एक अल्लू अर्जुनचा पिक्चर बी आहे बघा, गंगोत्री नावाचा. बघा, छान पिक्चर आहे. नंतर बघा, ही गंगोत्रीच्या ठिकाणी या नदीला गंगा नदीला काय म्हणतात? भागीरथी. आणि त्यानंतर मग पुन्हा ती वाहत येऊन मध्य आणि दक्षिण हिमालयापासून अशीच अरुंद दऱ्यामध्ये वाहते. आणि त्यानंतर देवप्रयाग या ठिकाणी, कुठे? देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी नदी अलकनंदा नदीला मिळते. म्हणजे कोणकोणती? सुरुवातीला गंगोत्री ठिकाणी ही तुमची भागीरथी नदी असणार. नंतर ह्या इकडून येणारी अलकनंदा नदी. हे सगळं कुठं संगम व्हायलाय? हा व्हायलाय तुमचा देवप्रयागला. सर्वात धार्मिक स्थळ बघा हे देवप्रयाग. संगम स्थळामध्ये इकडून आली भागीरथी नदी आणि इकडून आली अलकनंदा, आणि ह्या इथं हिचा संगम होऊन या नदीपासून हिला म्हणायचं गंगा नदी. आणि पुढे जाऊन या संगमापासून तयार होणाऱ्या नदीला गंगा नदी असं म्हटलं जाते. त्यानंतर बघा, गंगा नदी प्रणाली ही भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे. ती सर्वात लांब नदी बी आहे आणि सर्वात मोठी अशी नदी प्रणाली सुद्धा आहे. तर बघा, गंगा नदीच्या आपल्याला उपनद्या बघायच्या. तर ही बघा गंगा नदीची नदी प्रणाली दाखवली आहे या ठिकाणी. तर आपल्याला ही समजून घ्यायची. तर या ठिकाणी गंगा नदी ह्या गंगोत्रीच्या ठिकाणी अशी उगम पावली. इकडून ही अशी आली, इथपर्यंत आली. ओके, ही अशी वाहत जाणार ही कुठपर्यंत? हे इकडं. आणि ही पुन्हा बांगलादेश म्हणून अशी बंगालच्या उपसागराला मिळणार. कुठे मिळणार? बंगालच्या उपसागराला. तर बघा, आता गंगा नदीच्या उपनद्या बघा. यमुना नदी व शोण नदी या उजव्या तीरावर मिळणाऱ्या उपनद्या आहेत. कोणत्या? यमुना आणि शोण नदी. कुठे? यमुना आणि शोण बघा ह्या उजव्या तीरावर. आता ही नदी अशी वाहत आलेली आहे, त्यामुळं ही अशी वाहत जाणार. त्यामुळे उजवी साईड ही झाली, उजवा हात. हा उजव्या हातानं ही यमुना नदी मिळणार आणि त्यानंतर ही शोण नदी मिळणार.
या 2 प्रमुख उपनद्या उजव्या तीरानं मिळणाऱ्या. त्यानंतर बघा यमुना नदी कुठे मिळते बघा गंगा नदीला. यमुना नदी ही मिळते, यमुना नदी अलाहाबाद जवळ गंगा नदीशी येऊन मिळते. यमुना नदी कुठे गंगा नदीला मिळते तर अलाहाबाद इथं महत्वाचं आहे बघा, हे अलाहाबाद. त्यानंतर बघा यमुना नदीच्या पुन्हा उपनद्या आहेत सांगितल्यात. यमुना नदीमध्ये चंबल, बेटवा, केन ह्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. आता डाव्या तीरावरच्या गंगा नदीच्या नद्या बघा. गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानंदा या डाव्या तीरावर मिळणाऱ्या नद्या आहेत. तर कोणकोणत्या आहेत बघा त्या. बघा ही घागरा, ही गंडक दाखवली, ही महानंदा, त्यानंतर ही गोमती बघा. या सर्व डाव्या हाताने मिळणाऱ्या उपनद्या आहेत गंगा नदीच्या. ठीक आहे. आता आपण पाहिले सगळ्या मिळणाऱ्या उपनद्या. आता वितरिका बघायच्या. वितरिका म्हणजे काय? या नदीच्या फुटलेले फांदे. समजा ह्याच नदीतून एक वेगळी नदी निघती, तिला हुगळी नदी म्हणायचं, म्हणजे ही एक प्रकारची वितरिका झाली. वितरिका म्हणजे त्या नदीपासून फुटलेला एक प्रकारचा फाटा. तर हे बघा हुगळी नदी आहे बघा. हुगळी नदी ही तुमची हुगळी नदी. या हुगळी नदीवरच कोलकाता नावाचं शहर बसलेले. दरवर्षी प्रश्न येतो. हुगळी नदीच्या काठावर कोणते शहर आहे? कोलकाता. तर हेच इथं सांगितले बघा. गंगा नदीची प्रमुख वितरिका कोण आहे? हुगळी नदी, जिच्या काठावर कोलकाता शहर वसलेलं आहे. त्यानंतर बघा हुगळी नदीला पश्चिमेकडून दामोदर नदी येऊन मिळते व दामोदर नदीवर दामोदर नदी खोरे बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यानंतर बघा की हा जो आता आपण बघणार आहोत, ही गंगा नदी बंगालच्या उपसागराला येऊन भेटणार. तर इथं ही अशा सुंदरबन नावाचा डेल्टा तयार करते. डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश. हे अशा प्रकारे छोट्या फांट्यामध्ये ही नदी अशी स्प्रेड होणार किंवा याचे फांटे फुटणार आणि तिला म्हणायचं त्रिभुज प्रदेश. आणि हा त्रिभुज प्रदेशाला काय नाव दिले यांनी? सुंदरबन. हा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. कोणती नदी तयार करते? तर गंगा नदी तयार करते. त्रिभुज प्रदेश म्हणजे जेव्हा एखादी नदी महासागराला भेटत असते तेव्हा ती